खऱ्या अर्थानं रोशन संते यांनी 4 चांद लावले होते आणि ते आमचे रोशन संते सरांचा हा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठामध्ये व्यवस्थाचं नाम. थँक्यू सो मच रोशनजी संते सर, आपला मी विशेष आभार व्यक्त करतो. आणि जाऊया आपण मॅचच्या दिशेने. सामना सुरू होतो आहे आणि मेगा फायनलची मॅच या ठिकाणी सुरू झाली. ऐकूया आपण कमेंट्री बॉक्स मध्ये येतात सिद्धेश गायकवाड. धन्यवाद. पुढचा बॉल येते मात्र उडवला समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जातो सीमा पार. चौकार. 4 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा. मित्रांनो आपण पाहता मेगा फायनल अंतिम लढत. खऱ्या अर्थात STGPL चा पर्व 3ऱ्याचा आहे. महा मॅच आदरणीय शाहूवाडी तालुका युवा प्रतिष्ठान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय भीमरावजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आले. 3 षटकाराला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आदरणीय सन्माननीय भीमरावजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आले. तो मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू हाताळले गेले आणि 7 धावा धावफलकावरती लागल्या. आता पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू बिरकावून दिलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. या मिळतील 4 धावा प्लस होते. आपण पाहिलं की ते चेंडू येते 9. येथे मात्र पंचांनी खोललाय पंजा. धावा मिळतील 5 आणि या 5 धाव्यांनी मात्र धावफलक पुढे सरसावले. धावसंख्या जाऊन पोहोचली त्या अर्थात 12 आकड्यावरती. मेगा फायनल मित्रांनो पाहताय 12 धावा धावफलकावरती लागल्या. आता नो बॉल आहे. यंत्र येणारा चेंडू मात्र फेड असणार आहे. चला व्यासपीठाच्या समोरची जी गर्दी आहे ती मात्र खाली करायची आहे. पुढचा बॉल फ्रेडचा आपण पाहताय. समोरच्या दिशेला खेळून काढला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हे मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय बिघडतंय काय. येथे मात्र पंचांचं बोर्ड आसमानाकडे. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. येथे मात्र पहिला गडी गारद होतोय. नाव आहे अभिजित. मात्र मैदानाच्या बाहेर होत आहेत. धावसंख्येत मात्र आपण आता 1 वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 आकड्यावरती. मेगा फायनल मित्रांनो आपण पाहताय. चला प्लीज थोडं फास्ट घ्यायचा. बॅटर विनंती असेल आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. तसेच अक्षय चौगुल्यांच्या ऑफर असणार आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. सुरेख चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये घडतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळतात. मागील सामन्यातील खऱ्या अर्थाने सामनावीर किताब त्याच्या नावावरती राहिलाय असा रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मित्रांनो एका षटकाचा अंत जरूर झाला. धावफलकावरती धावा लागल्या त्या 13. चला विनंती असेल मित्रांनो कोणत्या प्रकारची ग्रुप मीटिंग आव्हाने ते करायची नाहीये. प्लीज थोडं कोऑपरेट करा. ज्या प्रकारे आपण पाहिलं कालच्या दिवसापासून आणि आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये आपण जे आम्हाला सहकार्य लाभलं तसंच आता सहकार्य हा येणाऱ्या अर्थात स्पर्धा आपल्या शेवटाकडे चालली आहे आणि असं सहकार्य आम्हाला लाभू दे ही नक्कीच आपल्याकडून अपेक्षा असेल. चला विनंती समोरच्या जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी थोडीशी गर्दी कमी करायची आहे. पुढचा बॉल इथे मात्र भन्नाट वेगामध्ये बॅटची कडा घेतल्या. पंचांचा बोर्ड आसमानाकडे. आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. कर्णधार राजीव लढवणे मैदानाच्या बाहेर. मित्रांनो इथे काय पाहता मेगा फायनल आहे आणि थोडस नक्कीच दबाव असेल दडपण असेल आणि तर थँक्यू सो मच. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि प्रथमेच दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेश गायकवाड. एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील त्या 13 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. यस पंचांचा इशारा वाईट बॉल होतोय. अतिरिक्त धावा इथे मिळतात. टीमची टोटल 14 वरती पोहोचेल. मेगा फेस्टिवल मेगा फिनाले आपण पाहतो आणि अंतिम सामना सध्या तरी सुरू आहे. मैदानावरती अनेक सारे मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सामन्याचा
आनंद घेतात. कोणता संघ बनेल या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आणि कोणता संघ बनेल या स्पर्धेत तयार. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉब केला, फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित आणि लॉंग ऑनला टिपली जाईल. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. अजून एक धक्का टीम एक्स्ट्रीम संघाला. चला चला नवीन मित्रांनो, बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करायचं. कोणत्या प्रकारचा वेळ आपण इथे खर्च करायचा नाहीये. बॅटर बाद झाले तर त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. तर चला लगेच बॅट्समॅन आपण पाठवायचं मैदानाच्या आतमध्ये. लगेच पोहोचले फलंदाज, कारण समोरचा संघ एलूर संघाला देखील बॅटिंग करायचे, त्यामुळे आपण प्रत्येक खेळाडूंना रेडी राहायचं. लगेच पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस देखील चांगला चेंडू गुडलेंथ मध्ये पडल्यानंतर फलंदाजाला बीट केलं. धावबादची संधी आणि कलेक्टिंग नाहीये, चेंडूची कलेक्टिंग व्यवस्थित नाहीये. गोलंदाजाच्या माध्यमातून आणि रन्स मिळाली 1. टोटल 14 या आकड्यावरती. संघ मालक अनिलजी पाटील साहेब यांच्याकडून ऑफर आली आहे. पारितोषिक आले गोलंदाज प्रथमेसाठी. जी गोलंदाजी हाताळली आहे त्याला तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लावलंय. काय संघ मालक आहेत, एक प्रोत्साहन करणारा पारितोषिक त्याच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतंय. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये हाताळला गेला, शरीरावरती आदळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वार मात्र एक धावाने येते. मात्र काय पाहताय, दिवसा डावल्या धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये होतीये. इथे मात्र पाहताय पंच थोडासा वेळ घेतला आणि इथे मात्र निर्णय कळवलाय. या इथे आपण पाहिले गेले जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने मात्र धाव पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 आकड्यावरती. 3 गडी नक्कीच माघारी परतलेत आणि 17 धावा फलकावरती लागल्यात. महेशजी भोपडे साहेब यांचा मोबाईल हरवला आहे. जर कोणाला सापडला असेल तर प्लीज प्रामाणिकपणे आपण इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायचा आहे. विनंती असेल, महेश सरांचा मोबाईल इथे गहाळ झाला. जर कोणापर्यंत सापडला असेल तर प्लीज आपण प्रामाणिकपणे इथे व्यासपीठाकडे अर्थात आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे आपण आणून द्यायचं आहे. तसेच आदरणीय सन्माननीय किरणजी वारन साहेब यांना सुद्धा विनंती असेल आपण यायचं आहे. संदीपजी चालके सर आपली वाट पाहत आहेत. चला प्रथमेसाठी पुन्हा एकदा आपण पाहताय पारितोषिक आहे. संघ मालक आदरणीय अनिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. तब्बल 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे मित्रांनो, तब्बल 5,000. खऱ्या अर्थानं आपण ज्याच्यासाठी मेहनत घेतो ना ती मेहनत आज मात्र सफल झाली आहे आणि तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन बॅटर मैदानाच्या तुम्ही दाखल झालेत. खेळाडू क्रमांक आपण पाहताय 6 अर्थात सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला मित्रांनो, अंधार होत चालत, थोडं फास्ट घ्या. पुढचा बॉल स्टेप आउट केला, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक नाही, या चेंडू फरार होतो 4 धावेसाठी. हा येतोय STGPL खणखणीत चौकार. चला चला मित्रांनो, इनिंग समाप्त झाले. त्वरित आपण मैदानाचा बाहेर यायचा आणि बॅटिंग करणारा संघ अर्थात आपण पाहिजे एक्सचेंज बोर्ड याला विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला टीम एलू संघ आपण लगेच मैदानाच्या बाहेर आणि एक्स्ट्रीम संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. वेळ अजिबात घेऊ नका आपण, कारण आता आपण बॅटिंग केली एक्स्ट्रीम संघ आणि एलू संघाला देखील बॅटिंग करायचे. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर प्रथम बॅटिंग करत असताना 22 धावा बनवल्या गेल्या आणि 23 धावेचं लक्ष असेल या मॅच मध्ये. जबरदस्त स्पर्धा शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतोय आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं आणि मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. आज शेवटचा दिवस आणि शेवटचा सामना सुरू आहे. याच्यासाठी केला होता तसा शेवटचा दिस गोडवा आणि आज तो शेवटचा दिवस, शेवटचा सामना आणि शेवटची मांदी देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे. सामना कोण जिंकेल हा प्रश्न सर्वांना पडलाय, कारण चॅम्पियन बनण्याची स्वप्न दोन्ही संघाने राखली. आज स्वप्न एकाच पूर्ण होईल. कोणता संघ जिंकेल, एक्स्ट्रीम की दुसऱ्या बाजूला टीम एलूर संघ? नक्कीच सर, इथे मात्र आपण पाहताय एक मोठी स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं दोन्ही संघ आपल्याला शी बाजवत आहेत. एका बाजूला संघ आहे, एका बाजूला पाहता आपण एलूर संघ आणि एका बाजूला आपण पाहताय एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. ना शिवशंकर ना तो कैलासपती, ना लंबोदर ना तो गणपती, नतमस्तक तयाचन ज्याने केली स्वराज्याची निर्मिती. देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. करूया आपल्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा आणि घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल. एका बाजूला संघ आहे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स
आणि एका बाजूला संघ आहे एलू संघ. सर काय वाटतं सोनू सर, मेगा फायनल आहे? येस, नक्कीच साहेबांना त्याच्या सामन्याची नक्कीच आतुरता लागली होती आणि तोच सामना मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सुरू आहे आणि सर्वांचंच लक्ष या सामन्याकडे लागलंय. 23 धावा या संध्याकाळच्या या नक्की बॅडलाइट मध्ये चेस होतील का हा देखील प्रश्न असेल. सलामीची जोडी सुरेश आणि नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. आज सुरेशनं खूप चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. यावेळी पहिला चेंडू पाहावा लागेल. येस, आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा इशारा, वाईट बॉल होतोय. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त धाव मिळते संघ एलूर संघाला आणि खातं खुलवतोय 1 या धावसंख्येनं एलूर संघाचं. षटक क्रमांक आपण पाहतो, पहिला गोलंदाज अभिजित आपल्याला पाहायला मिळतोय या षटकामध्ये. स्ट्राईकला फलंदाज सुरेश ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल या षटकातील अभिजित सज्ज होतो ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा इथे मिळतात. धावसंख्या 2 धावा धावफलकावरती. संधीची चालके, संधीची चालके, संधी होता 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. थोडीशी खराब सुरुवात पाहायला मिळते गोलंदाजीच्या जोरावरती. अभिजितच्या माध्यमातून स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा सुरेश. यावेळेस लॉप करायचं तो ऑन साइडला, परंतु वेग भरपूर होत आहे चेंडूमध्ये. गतीमध्ये बीट केले फलंदाजाला. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. एक्झॅक्ट चेंडू दिसतोय की नाहीये हा देखील प्रश्न निर्माण झाला विश्वास, कारण मी संपूर्ण अंधार आता पसरत चाललाय आणि मेगा फायनलचा सामना सुरू आहे. चॅम्पियन संघ कोणता संघ बनेल दोन्ही संघांना स्वप्न राखलेत. मी अगोदर सांगितलं जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकली शंकरीच्या आधारावरती हे संघ उतरलेत मैदानाच्या आतमध्ये आणि सामना कोण जिंकेल. फटका चांगला आहे, ऑन साइडला खेळलेत आणि हे पंत सांगणार की फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन, मोठा मासा गळायला लागतो कारण की सुरेश बॅक टू द पविलियन. पहिला धक्का एलूर संघाला. नक्की सर, आपण पाहतो मोठी विकेट आता सुरेश सारखं एक झंझावती वादळ आता मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. कुठेतरी आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं मेगा फायनल आहे. इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आता मात्र नशिबाशी भांडावं लागेल, जगडावं लागेल आणि ते एलू संघाच्या फलंदाच्या माध्यमातून होईल का हे सुद्धा पाहावं लागेल. कारण मात्र मेगा फायनल आहे. 23 धावांचं लक्ष आहे. 12 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष होतं. आता मात्र 10 बॉल 21 ची गरज. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये आपण पाहतोय. इथे घेतलाय थेट यष्टीरक्षकाचा वेध. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मैदानाच्या आत पाहायला मिळतो. सोनू सर, येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू इथे मात्र दबाव निर्माण करणार आहे. येस, प्रत्येक निर्धाव चेंडू संजीवनीचं काम करेल आणि विजयाचा मार्ग सुकर करेल टीम एक्स्ट्रीम टीम साठी. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर अक्षय सारखा विस्फोटक खेळाडू आहे, परंतु त्याला देखील चेंडू दिसतोय की नाहीये हा देखील प्रश्न असेल. भरपूर वेगवान चेंडू येत आहेत. अभिजितच्या माध्यमातून फटका चांगल्या ऑनसाइडला खेळलेत. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. खराब क्षेत्ररक्षण, फेकी केली जाईल तोपर्यंत मिळतील 2 धावा. एक धाव फार महत्वाची आहे सामन्यामध्ये आणि ती धाव कंप्लीट करण्यासाठी आतुरतेने प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. मॅचचं समीकरण 4 धावा असेल धावफलकावरती. विजयाचं समीकरण जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 19 धावेची गरज असेल. या चांगला चेंडू फिंगर रोल केली होती या चेंडूवरती आणि गतीमध्ये परिवर्तन आणि पाहत राहिले या चेंडूला अक्षय. डॉट बॉलची समाप्ती. नक्की सर, इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. ते थोडं म्हणतात ना, मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. इथे प्रयत्न करावे लागतील. इथे मेहनत घ्यावी लागणार आहे कारण हा आहे मेगा फायनल, अंतिम लढत. आपण पाहता या चषकावरती आपलं नाव कोरायचं असेल तर आता मात्र मेहनत घ्यावी लागणार आहे. पुढचा बॉल कोटापाचा ऑन साइडला खेळून चेंडू हवेमध्ये. फिल्डर डाऊन द बॉल आणि ते मात्र कोणती चुकी होत नाही. विकेटचा पत्ता धक्का क्रमांक 3. या बात आहे. नक्कीच हा झेल देखील खूप सुरेख टिपलाय आणि अजून एक फलंदाज बाद होता अक्षय. बॅक टू द डगआउट. आता 6 चेंडू विजयासाठी आणि 19 धावेची गरज असेल या सामन्यामध्ये. सामना कठीण होत चाललाय संघ एलोर संघासाठी आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे टीम एक्स्ट्रीम संघानं. येस विश्वास केने. येस, विचार केला सोनू बांगर सर तर नक्कीच अनेक स्पर्धा आपण कव्हर करत असतो. ज्यावेळेस अंतिम मॅच साठी एखादा संघ टॉस जिंकतो त्यावेळेस मात्र तो प्रथमतः फलंदाजी घेत असतो, परंतु इथे मात्र येलूर संघाने ही फार मोठी चुकी केली. प्रथमतः टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि आता मात्र त्यांना या ठिकाणी मात्र बॉल देखील दिसत नाहीये आणि त्या अनुषंगाने थोडासा का होईना बागफुटला या ठिकाणी मात्र संघ पाहतो. फार मोठी ही चुकी केली आहे
कारण की त्यांना देखील माहिती होतं आणि सर्वांनाच माहिती होतं की बॅड लाईट मध्ये आपल्याला सामना खेळायचा आहे आणि सुरुवातीला बॅटिंग करणं फार गरजेचं होतं, परंतु निर्णय चुकला आणि आता सामन्यामध्ये देखील अडथळा निर्माण झालाय. 6 चेंडू विजयासाठी 19 धावेची गरज. तर इथे आपण पाहिलं तर विश्वास सरांनी मात्र त्यांचा अनुभव इथे व्यक्त केलाय. कारण टॉस जिंकल्यानंतर आपण कधी प्रथम बॅटिंग करतो, मात्र इथे एक धाडसी निर्णय घेतलाय आणि तो निर्णय इथे मात्र अंगलट होतोय. पुढचा बॉल इथे मात्र आड्या बॅटने खेळून काढला. अळवंत कार्पेट क्षेत्ररक्षक येतात चेंडू पर्यंत एक धाव तो नक्कीच पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला, दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण आणि लेग अंपायरने इथे मात्र नो चेंडू दिलाय. सर काय वाटतंय? येस, या क्षणाला नक्की धावांची गरज आहे आणि त्या धावा कशा काय नाही परंतु येणं फार महत्वाचं असेल. जर नक्कीच नो प्लस एकूण 2 धावा मिळाल्या, एकूण 3 धावा असतील आणि आता सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. जर बॅट मध्ये नक्कीच मिडल कनेक्शन झाला आणि चेंडू जर बाउंड्री लाईनच्या दिशेला गेला तर चौकारच मिळणार आहे. नक्कीच नक्कीच सर. मात्र आता 6 चेंडू 16ची गरज आणि मी म्हणतो ना 16 म्हटलं की 16वा वरीचा धोक्याचा म्हटलं जातं. एक्स्ट्रीम संघ फिल्डिंग लावून घ्यायचे प्लीज. अगोदरच काही दिसत नाहीये आणि आपल्याकडे लाईट्स देखील उपलब्ध नाहीयेत. फिल्डिंग आपण लावून घ्यायचे. यावेळेस आपण चर्चा करू नका. जो डिसिजन असेल तो आपण मान्य करायचा आणि लगेच आपण फिल्डिंग लावायची. आता कोणीही ग्रुप मीटिंग करायची नाही आणि मित्रांनो पंचांचा निर्णय इथे मात्र अंतिम असेल याची तर आपण नोंद घ्यायची आहे. 6 बॉल 16ची गरज आहे. पुढचा बॉल. येस सिद्धेश सर, माझ्या कारकिर्दीमध्ये मी पहिला मेगा फायनलचा सामना एवढ्या बॅड लाईट मध्ये पाहतोय आणि फटका चांगला. यावेळेस मात्र धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही सहफलंदाज एका सेंडला आणि धावबाची संधी आणि फलंदाज होतो बाद. विकेट मिळाली आहे सांघिक यश एक्स्ट्रीम टीमला. आणि इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? थोडं म्हणतात ना गाव भरलाय मामाचा आणि एक नाही कामाचा. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पण अंतिम सामन्यामध्ये नक्कीच फलंदाच्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित नाहीये आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडतंय. आणि नक्कीच सिद्धेश सर एक्झॅक्ट चेंडू कुठे जातोय हे मला देखील दिसत नाहीये, कोणालाही दिसत नाहीये नक्कीच. परंतु ते एक्स्ट्रीम टीमचे खेळाडू चेंडू पकडतायत ते फार महत्वाची बाब आहे. नक्की सर. तुम्ही मागाशी म्हणालात की आम्हाला दिसत नाही. सर आमच्याकडे डबल आहे, आम्हाला त्याहून दिसत नाहीये. किती अंधारावर मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. येस, लाईट बंद करायची विनंती असेल. रिक्षाची लाईट होणं आपण प्लीज बंद करा. लाईट बंद करा रिक्षा. यस, थँक्यू, धन्यवाद. जाऊयात माझ्या दिशेनं. यस, 5 चेंडू आणि 15 धावेची गरज असेल या सामन्यामध्ये आणि गोलंदाज सज्ज होतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. फार रिस्क देखील आहे बघा, लक्ष असू दे कारण की वेगानं चेंडू येत आहेत आणि एखाद्या वेळेस दुखापत देखील होऊ शकते खेळाडूला, तर आपण थोडीशी काळजी देखील घ्यायची आहे. गोलंदाज तयार. पुण्याच्या गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ इथे मात्र मधाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय आम्हाला देखील पाहायला मिळत नाहीये. कारण की विचार केला तर इथे मात्र पंच डॉट चेंडू असेल का? येस, डॉट चेंडू असेल कारण की पंचांचं फक्त टी शर्ट दिसते, पंचांचा चेहरा दिसत नाहीये. येस, कारण की चांगली या ठिकाणी मात्र गोलंदाजी पाहायला मिळते आणि हा फटका देखील लाजवाब पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतोय याचा अर्थ चेंडू सीमारेषेलगत जातोय आणि त्या अनुषंगाने अखेरच्या मोमेंटला चेंडूला गॅदर केलं, फेकी केल्या आणि तत्पूर्वी इथे मात्र या किती धावा असतील धावफलकावरती हे पाहणं देखील तिथेच गरजेचं आहे. येस, इथे मात्र एकच धावा असेल आणि फलंदाज होतो बाद. हा बाद लाईटचा इफेक्ट आहे सोनू बांगर सर. कारण की टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं, एकच धाव असेल आणि फलंदाज बाद असेल. आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. 3 आणि 3 चेंडू मध्ये 14 धाब्यांची आवश्यकता असेल. चला गॅदर करू नका. टीम हडल नकोय, टीम मीटिंग नकोय, क्षेत्ररक्षण लावून घ्या. येस, बघा नक्कीच थोडीशी चर्चा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू केली ते आणि अनिलभाई पाटील यांचा संघ आहे एलूर संघ आपण पाहतो आणि त्यांनी मी तर म्हणेन खऱ्या अर्थानं हा फार मोठा निर्णय घेतलाय कारण की खेळाडूंसाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय कारण की इजा होऊ शकते. येस, अनिलभाई पाटील आपण यायचं लगेच.
यस विजय घोषित करतायत का अनिलभाई पाटील आपण एक्स्ट्रीम संघाला? यस विजय घोषित करतोय आपण नक्की संघ एक्स्ट्रीम संघाला, कारण होता आणि त्यामुळे हा सामना या ठिकाणी थांबवण्यात आला आणि मी अनिलभाई पाटील यांचं कौतुक करेल आणि विशेष आभार देखील व्यक्त करेल आणि एलोर संघ आपल्या देखील विशेष आभार व्यक्त करेल आणि या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरलाय टीम एक्स्ट्रीम 11.